हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज नाश्त्यामध्ये बनला होता पोहा आणि चना रस्सा, म्हणजे नागपूर मोस्ट फेमस तर्री पोहा. तर मी काकाजीला, मावशीला सर्वांना नाश्ता दिला आणि माझ्या भावाला नाश्ता दिला नाही, म्हणून त्याने माझेच ब्लॉग मला चिडवण्यासाठी लावलेले होते. माझे लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मी साईडला फोटो दिलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलचा, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नाश्ता झाल्यानंतर मी झालेली होती रेडी, कारण की मला जायचं होतं आज विहारामध्ये. त्यासाठी मी घातलेली होती ही व्हाईट कुर्ती, पण मला काही ती तितकी जास्त आवडली नाही. म्हणजे कलर व्हाईट तर माझा खूप जास्त फेवरेट आहे, पण ती कुर्ती मला व्यवस्थित वाटली नाही, म्हणून मग मी घातली टी शर्ट आणि लवकरात लवकर निघाली विहारात जाण्यासाठी. 100पर्यंत पावलं मोजत आणि सावली सलोनी बघत बघत मी पोचली विहाराजवळ. आता सावली सलोनी मी का म्हणते आहे त्यांनाच माहीत आहे, ज्यांना मी ओळखते. तर मी पोचली होती विहारामध्ये आणि ते कार्यक्रम चालूच होता. रांगोळीसुद्धा छानच काढलेली होती. तर मी गेली आतमध्ये आणि आतमध्ये सर्व बसलेले होते. काही वेळानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही माल्यार्पण करण्यासाठी परत बाहेर आलेलो होतो. नंतर इथे झालं धम्मद्वेषणाचा कार्यक्रम आणि इथे सामूहिक भोजनदानसुद्धा आज होतं. 2 दिवसाआधी पण कंटिन्यू प्रोग्राम होते, पण मी गावाकडे असल्यामुळे मला प्रोग्राम अटेंड करायला मिळालं नाही आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण ते व्हिडिओ दिसणार नाही. तर आजचाच मला व्लॉग बनवायचा होता. तर इथे सामूहिक भोजनाचा कार्यक्रमसुद्धा चालू झालेला होता. तर आम्ही मस्त जेवण केलं आणि निघालो घरी येण्यासाठी. पण माझा भाऊ जेवण करत होता, त्यामुळे त्याने लॉक लावून चाबीसुद्धा सोबतच नेलेली होती, म्हणून मग आम्हाला